विद्यार्थियों की समस्या की अवगणना करने वाले इस चुनाव में बख्शे नहीं जाएंगे। कई विद्यार्थी बिना नौकरी के लाचारी से घूमते नजर आ रहे हैं। करीब 1.5 लाख विद्यार्थी इस चुनाव का बहिष्कार करेंगे, ऐसा पत्रकार परिषद में अजय यावले ने ज्वलंत घोषणा की। सैकड़ों विद्यार्थियों की इस पत्रकार परिषद में उपस्थिति थी। दृश्य श्राव्य चित्रांकन अशोक भाई जोशी द्वारा प्रस्तुत। प्रशांत खडसे, किशन माथळे, किशन ठाकुर सर, सुरभि धवस। आपका शुभ नाम, आपका शुभ नाम बोलिए। माझं नाव सर डॉक्टर अजय यावले। अजय यावले। या नेमकं आपण आज जे पत्रकार परिषद घेतली, काय याच्या मागची भूमिका होती, काय सांगाल? सर, याच्या मागची भूमिका हीच आहे की आम्ही जे सगळे बेरोजगार विद्यार्थी आहोत, या बेरोजगार विद्यार्थ्यांच्या जेन्युइन प्रश्नावर कोणताच राजकारणी बोलत नाही आहे। त्याच्यामुळे सर आम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, तुमच्या मायबाबांच्या माध्यमातून लोकांपर्यंत, राजकारण्यापर्यंत हेच पोहोचवत आहे की जातीच्या धर्मावर किंवा काही साळ्या घोळ्या किंवा जे काही खाद्यपदार्थ आहे हे वाटून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही निवडणूक लढू शकता किंवा जिंकू शकता, तर ही गोष्ट फार चुकीची आहे, हे मात्र निश्चित। आणि आमचे जे खरे मुद्दे आहे म्हणजे काय, तर बेरोजगारी अजूनही तळाचा प्रश्न प्रलंबित आहे। काही ठिकाणी जॉईनिंग दिलेले आहेत, 200 पैकी 214 मार्क भेटत आहेत। त्याच्यापेक्षा गहन विषय आहे की पोलीस भरतीचं जे वय आहे सर, ते वय कोरोना काळामुळे 61,000 लोकांचं वय आता वाढलेलं आहे। जर समजा 3 महिने, कमीत कमी 3 महिने जरी पोलीस भरतीचं वय वाढवलं सर, तर 61,000 मुलं पोलीस भरतीच्या रांगेमध्ये उभे राहतील। म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांनाच की जो व्यक्ती आमचा हा मुद्दा उचलल आणि हा मुद्दा याला विल्हेवाट लावल, म्हणजे पोलीस भरतीचं वय जर वाढवून दिलं आणि ज्या व्यक्तीनं याच्यासाठी आवाज उठवला, आम्ही त्या व्यक्तीच्या मागे पडू, हे मात्र निश्चित। आपलं संपूर्ण नाव? माझं नाव सर डॉक्टर अजय यावले। ओके। काय वाटते, कोणत्या पक्षाच्या सरकारमध्ये बेरोजगारी वाढली, नोकरी भरती कमी झाली, काय? सर सहज आता बोलायचं झालं, आता विद्यार्थ्यास काही हरकत नाही बोलायला। जर असं वाटतं सर की हे जे भाजप सरकार आहे, या भाजप सरकारमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे सर, कारण की माझा अभ्यास आहे, मी शिकवतो, 83% बेरोजगारी वाढलेली आहे। आणि सगळे फॉर्म निघालेत, सगळ्या जाहिराती निघाल्यात, पण सगळ्या जाहिराती निघून सर फक्त नको ते लोक नोकरीवर लागलेत। 200 पैकी 214 मार्क्स अजूनही भेटले नाही, ते फक्त भाजपच्या सरकारमध्ये भेटू शकते आणि ते भेटलेही, म्हणून ही गोष्ट फार चुकीची आहे। काँग्रेसच्या काळामध्ये असं नव्हतं। म्हणजे मला सांगायचं आहे की या 10 वर्षामध्ये हे सगळं झालेलं आहे, जे नको होतं ते। आता लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे। बरोबर। आपले विद्यार्थी सुद्धा 18 वर्षाच्या वयोगटाच्या वर आहे, मतदानाचा हक्क बजावणार आहे। बरोबर। काय भूमिका राहील आता विद्यार्थ्यांची या लोकसभेत? सर, आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जे आम्ही 1.5 लाख विद्यार्थी आहोत टोटल, आमची हीच भूमिका राहील सर की 10 वर्षामध्ये आमचं ज्या लोकांनी पानदान केलं, आम्ही अशा लोकांची दानादान वाजून देऊ, हे मात्र निश्चित। म्हणजे आपलं कल कोणत्या, म्हणजे आता बघा सर, कसं आहे, मी डायरेक्ट तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली जाणीव तुम्हाला आहे, आणि उगाच तुम्हाला जास्त पळायचा प्रयत्न करू नका। असं म्हणतात की समजणे वाले को इशारा काफी होता आहे, आणि हा इशारा अशा त्या धोकेबाज लोकांना आहे, नाव घ्यायची गरज नाही आहे। नाव यासाठी घेत नाही सर की माझं तोंड लय चांगलं आहे, मी चांगलं शिकवतो विद्येतून, आणि अशा लोकांचं नाव घेऊन माझं तोंड मात्र मी खराब करणार। आपल्या माध्यमातून किती विद्यार्थी आज आपल्या पाठीसोबत ह्या अटल आहे? सर, पाठीशी नाही म्हणता येईल, माझ्यासोबत 1.5 लाख विद्यार्थी आहे सर। मी काही नेता नाही, मी फक्त या सगळ्यांचा एक भाऊ आहे, जे आम्ही सगळे सोबत आहोत। आम्ही टोटल 1.5 लाख विद्यार्थी आहोत सर, आणि 1.5 लाख विद्यार्थी ना पानदान वाजू तर मग काय, हे मात्र ओके।